माझ्या मते तर विनर सगळेच जण आहेत, कारण सगळ्यांनी एवढी मेहनत केलेली आहे. पण परीक्षकांसाठी खूप मोठी परीक्षा आहे की असं नको व्हायला. सगळ्यांनाच प्राइज द्यावं, सेकंड थर्ड ते तर द्यायचंच आहे. तर थर्ड नंबर पासून सुरुवात करायची. खरं तर असं म्हणायला गेलं तर मॅम सगळ्या जिंकलेल्या आहेत, का तर त्या स्टेजवर येऊन त्यांनी त्या कॉन्फिडन्सने आणि तेवढ्या ट्रस्टने डेअरिंगने ते केलेलं आहे. जजपेक्षा सुवर्ण मॅडमच्या मनातून सगळ्या मुली जिंकलेल्या आहेत, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. हार जीत तो होती रहेगी, दिल से जीते वही तो क्या होते सिकंदर बोलते उनको. हारी बाजी को जीतना जिसे आता है उसको ही सिकंदर कहते हैं. तर जो ज्यांचे नंबर आले नाहीये त्यांनी मुळीच निराश होऊ नका, कारण सगळेच सिकंदर आहे तिथे. फक्त आम्हाला 3 सिकंदरांना चूज करायचं आहे. म्हणूनच मी क्षमा मागते की असं करावं लागतं आम्हाला या नियमाच्या याने. असं नियम ठेवायलाच नाही पाहिजे, कारण तेवढे कष्ट आहेत त्याच्या मागे. सुवर्ण मॅमचे पण कष्ट आणि त्या मुलींचे पण, स्टुडंटचे, मॉडेलचे, खरंच हे सोपं नाही. 1, 2, 3 तासासाठी हा इव्हेंट इथं होतो, पण त्याच्या आधी 15 म्हणजे त्यांचा ज्या दिवशी सुरू होतो हा मेकअप आर्टिस्टचा कोर्स, तेव्हापासून ही श्रम त्यांचे सुरू असतात. आणि हा इव्हेंट करण्यासाठी त्यांना कितीतरी दिवस लागले असतील आणि कितीतरी आयडिया त्यांच्या विचारात असणार. मला हे करायचे, मला हे करायचे, मी असे करेन, मी असे दिसेल, मला असं रॅम्प वॉक करायचंय, मला या गाण्यावर परफॉर्मन्स करायचा आहे. म्हणजे दिसताना 3 तास असतात तिथे, पण त्याच्यामध्ये खूप दिवस त्याचे चाललेले असतात आणि खूप छान त्यांनी सगळ्यांनीच खूप म्हणजे सगळ्यांनाच नंबर पोरग्या सुवर्ण मॅम सगळ्यांनाच नंबर आहे, सगळ्यांनाच बक्षीस आहे. तरी पण आपले 3 नंबर सर्वांनी छान प्रकारे मेकअप केला होता आणि कॉन्फिडन्स खूप छान प्रकारे दाखवला होता. तर आपण आता लास्ट 3rd नंबर अनाउन्स करणार आहे. 3rd नंबर आलेला आहे जयश्री कुंभार यांचं. हो यार, 3rd नंबर अनाउन्स झालेला आहे आणि 3rd नंबर आहे जयश्री कुंभार यांचा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. ओ माय गॉड, यासाठी तर स्टुडंट आतुरलेले असतात, गुरु शिष्य यालाच तर म्हणतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे जे नंबर घेते ना त्यामुळे इथे समोर येत होता. ओके. 13, 12, 16, 4, 11, 15 तरी ना, पण त्यातले नंबर सांगणार आहे तुम्ही. ओ असं केलेलं आहे. नंबर एकदा मला नंबर सांगताय. सांगितलं
सांगितलेलं असेल बाकीचे नंबर सांगा. ओके 15, 11, 8, 4, 16, 12, 13. फास्ट. लवकर लवकर रंगमंचावर यायचं आहे. जजेस प्रॉपर परीक्षा घेतात आपली, प्रॉपर. म्हणजे समजलंच नाही पाहिजे लगेच की कोण आहे विनर सेकंड नंबरचं. मॅम परत एकदा तुम्ही नंबर अनाउन्स करा. 13, 12, 16, 4, 11, 15. 4 नंबर आलेला नाही आहे गेस इथे. क्या आहे 4 नंबर 4 नंबर 4 ची मॉडेल आहे. ओके ओके ओके. मॉडेल्सने सगळं हाईड केले. 3 मॉडेल इकडे शिफ्ट व्हा, 3 मॉडेल तिकडे. प्लीज या बाजूने 3 मॉडेल्स या, त्या बाजूने 3 मॉडेल्स थांबा. ओके आणि आता सेकंड नंबर अनाउन्स होणार आहे. मॉडेल जर असे पुढे बघितले तर बरं होईल. असं स्ट्रेट लाईन मध्ये थांबा. ओके सो सेकंड नंबर अनाउन्स करत आहेत मॅम. 11, 11. नाव 11 नंबर संजना नलावडे. बेस्ट परफॉर्मर ऑफ द इयरचा मानकरी ठरला आहे. ओके मॉडेल थोड्या मागे सरका, ते ब्लास्ट होणार आहे. ओके जजेसनी पण थोडं मागे एक पाऊल. ओके बाकीच्या मॉडेल्स विंगेत गेल्या तरी चालतील. बाकीच्या मॉडेल्स विंगेत गेल्या तरी चालेल. ओके सेकंड नंबरची मानकरी ठरलेली आहे 11 नंबर म्हणजे संजना नलावडे. जोरदार टाळ्या. जी सगळ्यांना हसवत असते आज तीच हसत हसत विनर झालेली आहे. मॅम सुलना मॅम त्यांचं पारितोषिक देऊन सत्कार करावा. ठीक आहे यार. सुवर्णा मॅम आणि नीलमजी सिंग मॅम तुम्ही देखील त्यांचा सत्कार करावा. जोरदार आहे. ज्यांनी एवढ्या परीक्षा करून एकदम असं सस्पेन्स म्हणजे रिव्हील केलं आहे त्यांच्या हस्तेच व्हायला पाहिजे सत्कार. सेकंड नंबरचे जे मानकरी ठरलेले आहे ती आहे संजना नलावडे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फायनली फर्स्ट नंबर पर्यंत आलेलो आहोत. कोण असेल पहिल्या नंबरची मानकरी? कोण कोण? रेखा. आवाज कुठे गेला? जोरात अजून. कोण असेल पहिल्या नंबरची मानकरी? रेखा. बरोबर ओळखलं का? बरोबर ओळखलं? एनी गेसेस? ओ गेस केलेलं बरोबर आहे असं म्हणतात ना. रेखा नाही नाही. एनी गेसेस? कोणाचा रेखा आहे? कोणा आम्हाला माहिती आहे. नंबरच्या टोकन नंबर दिलेले आम्ही असं नाव बघून नाही दिलेले. ओके मग काय आहे रेखाचा नंबर? 15. काय 15. 15. 15. 15. 15. रेखा जगताप. Yes, you're right. म्हणजे तुमच्या पण मनात रेखा होती आणि तो नंबर बरोबर काढला. म्हणजे सगळ्यांनीच परीक्षा केल्या. बरोबर केलेलं आहे. एक्झॅक्टली. मी नयना मॅम प्रियंका मॅम यांना विनंती करते की तुम्ही त्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करावा. वा 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 वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नयना मॅम प्रियंका मॅम अर्चना देशमुख मॅम यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. रोहिणी काकडे मॅम यांनी देखील त्यांचा सत्कार करावा. एका साईडला मॉडेल थांबा, एका साईडला स्टुडंट असं थांबा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या आजच्या शोच्या विनर. एकच वाजलं, दुसरं तसंच राहिलं. असं मला विंगेतून आवाज आला. मी नाही असं म्हणलं, विंगेतून आवाज आला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रेखा जगताप.
जे स्टुडंट त्यांनी खाली बसलं तर तुम्ही चौघी पण दिसाल. विनर्स जे झालेले आहेत विनर्स ते सेंटरला या. ओके 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 थोडे खाली खाली बसलं तर सिद्धिका. ओके म्हणजे फोटोही छान येईल आणि सगळे दिसून याल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विनरसाठी, मॉडेलसाठी आणि आपल्या एसएस अकॅडमीच्या फाउंडर सुवर्ण यादव मॅडमसाठी. टाळ्यांचा आवाज माझ्या आवाजापेक्षा कमी आहे. जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. म्युझिक प्लीज. एवढं सगळं